नमस्कार रसिक श्रोते हो. मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, मराठी विभाग प्रमुख KTHM महाविद्यालय नाशिक. मित्र हो, मी आपणासमोर सादर करीत आहे डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा या आत्मचरित्रातील कसोटीचे प्रसंग ह्या भागाचा पूर्वार्ध. कसोटीचे प्रसंग. आम्ही सारेजण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती घडू लागल्याने आम्हा सर्वांचा उत्साह दुणावला होता. दूरदूरून आदिवासी पेशंट्स येऊ लागले होते आणि आम्हाला त्यांच्या सेवेची संधी मिळत होती. आमच्या डॉक्टर असण्याचा दूर जंगलात राहणाऱ्या गरीब आणि मागासलेल्या आदिवासींना उपयोग होऊ लागला होता. मात्र जसजसे पेशंट्स येऊ लागले तसतशी आमची परीक्षा घेतली जात आहे याची जाणीव होऊ लागली. कारण आमच्याकडे येणाऱ्या केसेसमुळे आमच्यातील कौशल्य पणाला लागत होतं. अत्यंत विपरीत परिस्थितीत अत्यंत जटिल केसेस आम्हाला हाताळाव्या लागत. सर्पदंश, अस्वलाचे हल्ले, झाडांवरून पडून हाडं मोडलेले पेशंट्स, अडलेल्या बाळंतिणी, अंगावर काढलेले आजार, मोतीबिंदू झालेले लोक, अशा एक ना अनेक केसेस येत. वैद्यकीय शास्त्रातील अनेक शाखांचं ज्ञान त्यासाठी आवश्यक होतं. आम्ही होतो साधे डॉक्टर, पण हे सांगणार कुणाला? त्यामुळे आमची मोठी कसोटी लागायची. म्हणूनच एक डॉक्टर म्हणून मला हेमलकशात जो अनुभव मिळाला तो इतर कुठेही मिळणं शक्य नव्हतं, असं मला नेहमी वाटतं. इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं समोर यायची की ज्यांची एरवी कल्पनाही करता येणार नाही. अशा वेळेस आपल्या मनाला पडतील असे निर्णय आम्हाला चटकन घ्यायला लागायचे. रात्री अचानक पेशंट आलेला असल्यास वीज नसल्याने एक कार्यकर्ता कंदील धरून उभा आणि दुसरा घाम पुसायला शेजारी, असं आमचं काम चालायचं. ते खडतर दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. काही केसेस तर आमच्या मनावर अशा काही कोरल्या गेल्या आहेत की त्या स्मृतीपटलावरून हलूच शकत नाहीत. हेमलकशाच्या जंगलात प्राण्यांनी, विशेषतः अस्वलांनी माणसांवर हल्ला करणं ही अगदी वारंवार घडणारी गोष्ट. माणसाकडून कळत नकळत काही त्रास झाला तर अस्वल स्वसंरक्षणासाठी हल्ला करतं. अस्वलाच्या पिलांना हात लावला गेला किंवा इतर काही कारणांनी कुणी त्यांच्या वाटेला गेलं तर अस्वल मोठ्यांदा आवाज करत त्या माणसाच्या अंगावर जातं. त्या आवाजानेच माणूस इतका घाबरतो की तो जागचा हलवू शकत नाही. अस्वलाला वाळवी खाण्यासाठी मोठ्या नख्या असतात. त्यामुळे एका पंजात समोरच्याला आडवं करून ते कवटीवर हल्ला करतं. ते चावतं आणि माणसाची कवटी फोडतं. हे सगळं होतं काही सेकंदात. अस्वलाचा हल्ला होतो तेव्हा तो माणूस लांब कुठेतरी जंगलात डोंगरावर गेलेला असतो. त्यामुळे मदतीसाठी कुणी नसतं. जेव्हा कुणाचा हल्ला झाल्याचं कळतं तेव्हा पेशंटला दवाखान्यात आणलं जाणार. यात कधी कधी 2 दिवसही जाणार. तोपर्यंत बहुतेकदा पेशंटची अवस्था फार वाईट झालेली असायची. माझ्याकडे अशीच एक केस आली. रात्रीची वेळ होती. अस्वलाच्या हल्ल्यात त्या माणसाची कवटी फुटली होती. डोळेही गेलेले होते. तो रक्तबंबाळ झाला होता. चेहऱ्याचा सगळा आकारच बदललेला होता. माझ्याबरोबर एक शिकाऊ डॉक्टर होता. तो तर हे सगळं बघून चक्करच येऊन पडला. त्या माणसाचा चेहरा पाहणं अंगावर काटा आणणारं होतं. पण आश्चर्य म्हणजे तो माणूस पूर्ण शुद्धीवर होता. हे कसं झालं ते तो सांगत होता. चेहरा फाडलेला असताना, कवटी फुटलेली असताना आणि काही दिसत नसताना तो माणूस बोलत होता. सर्वत्र अंधार होता. मी अंधारातच त्याच्या जखमा साफ करायला लागलो. जखमेत माती, पालापाचोळा होता. कापडावर सलाईन ओतून ते साफ करत गेलो. चेहरा असंख्य ठिकाणी फाटलेला असल्याने टाके घालणं गरजेचं होतं. ॲनेस्थेशिया वगैरे काही उपलब्ध नव्हतं. त्यामुळे भूल न देताच टाके घालावे लागणार होते. म्हणून त्याला सहन होतंय का हे बघण्यासाठी मी एक टाका घातला. तो चालेल म्हणाला. मग तब्बल 150 टाके घालून त्याच्या जखमा शिवल्या. त्या बिचाऱ्याने ते सगळं शांतपणे सहन केलं. मला त्या माणसाचं मोठं कौतुक वाटलं. त्याच्यात प्रचंड सहनशक्ती होती.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगण्याच्या लढाईत ह्या लोकांकडे आपल्यासारखे पर्याय नसतात. त्यामुळे त्यांची सहनशक्ती प्रचंड असते. त्याच्या बळावर तो सर्व दुःख सहन करू शकला. विशेष म्हणजे 4-5 दिवसांनी पूर्ण बरा होऊन तो आपल्या पायांनी चालत गेला. डोळे फोडल्याने तो पूर्ण आंधळा झाला होता. तरीही त्याचा जीव वाचला म्हणून आम्हाला फार बरं वाटलं. मात्र आमचं समाधान फार दिवस टिकलं नाही. जीव वाचला तरी ठार आंधळा झाल्याने त्याचा कुठल्याच कामांना उपयोग नव्हता. त्यामुळे तो बसूनच असायचा. असा घरी बसून राहणारा माणूस निर्धन आदिवासींना कसा परवडणार? त्याला बाकीचे लोक तरी किती दिवस पोसणार? त्यामुळे ते त्याला कमी खायला द्यायचे. अखेरीस उपासमारीने तो 2 वर्षात मरण पावला. जे घडलं ते कुणालाही खूप अमानुष वाटेल. पण आदिवासींच्या भूमिकेत जाऊन बघितलं तर लक्षात येतं की त्यांनी हे काही मुद्दाम केलेलं नव्हतं. त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. कष्ट करेल त्याला खायला मिळेल असा जिथे उसूल असतो तिथे बसून खाणाऱ्याला किती मिळणार? मुळात इथे प्रत्येकजण, अगदी लहान मुलंही आपलं खाणं स्वतः मिळवतात. एक जण मिळवून आणणार बाकी खाणार हा प्रकार इथे नाही. परिस्थिती इतकी भयानक, दारिद्र्य इतकं कमालीचं की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे विधान इथे तंतोतंत लागू पडणार. कष्ट करणाऱ्यालाच जर पुरेसं अन्न मिळत नाही तर नुसतं बसून खाणाऱ्याला कोण काय देणार? जंगलातल्या आदिवासींचं आयुष्य किती कष्टाचं असतं याची आपल्याला कल्पनाच येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे नियमही आपल्याला कळू शकत नाही. त्यांच्या भोवतीच्या कठीण परिस्थितीतूनच त्यांचं जगणं आकाराला येत असल्यामुळे आपल्याला अमानुष वाटणाऱ्या घटना ते सहजी पचवतात. आमच्याकडे आलेल्या अशा केसेस आठवल्या की मन थांबून जातं. त्यांना होणाऱ्या अपघातांकडे, आजारांकडे किंवा समोर येणाऱ्या आव्हानांकडे हे लोक कसं बघतात त्याचे हे किस्से पहा. इथल्या बायकांना दिवसभर खूप काम. घरातलं काम करायचं, 2-3 किलोमीटरवरून पाणी आणायचं, मुलांना सांभाळायचं. त्यामुळे रात्रीपर्यंत त्या इतक्या थकून जातात की पडल्या पडल्याच त्यांना अगदी गाढ झोप येणारच. थंडीपासून बचाव करण्यासाठी इथे शेकोटीचा सर्रास वापर होतो. एकदा एक छोटं मुलगी होती, वर्षाचीही नसेल, जागं झालं आणि रांगत शेकोटीकडे गेलं. आई दमून झोपलेली. त्यामुळे आपल्या बाळाबद्दल काय घडतंय हे तिला कळायचा प्रश्नच नव्हता. पण पाय शेकोटीत गेल्यावर त्या मुलीनं हंबरडा फोडला तशी आई धडपडत उठली. आईनं शेकोटीतून बाळाला बाहेर काढेपर्यंत त्या मुलीच्या पावलांचा जळून कोळसा झाला होता. त्या मुलीला घेऊन ती बाई सकाळी माझ्याकडे आली. तिची पावलं बघितल्यानंतर त्या बाबतीत काही करणं शक्यच नव्हतं असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळं जळलेली ती पावलं ऑपरेशन करून मला काढून टाकावी लागली. जखमांना औषध लावलं आणि अँटीबायोटिक्स दिले. आई त्या मुलीला घेऊन महिनाभर येत राहिली. तिने नंतर मुलीच्या पायांना चिंध्या, पानं गुंडाळली आणि ती तिला घेऊन गेली. विशेष म्हणजे पावलं जळली तरी ती वर्षभराची मुलगी चालू शकत होती. अशीच आणखी एक घटना. प्रकल्पापासून 15 किलोमीटरवरच्या एका गावात शेकोटी जवळ एक कुटुंब झोपलं होतं. मण्यार हा विषारी साप एका मुलीजवळ आला. त्याचा थंड स्पर्श झाल्यावर ती हलली. त्यामुळे तो तिला चावला. तिने हात झटकला तर तो साप शेजारच्या दुसऱ्या मुलीच्या अंगावर पडला. तिलाही तो चावला. तिनेही तसाच हात झटकला तर तो शेजारी झोपलेल्या तिच्या वडिलांच्या अंगावर पडला आणि त्यांना चावला. त्या अपघातात एक मुलगी जागीच गेली. दुसरीला आणि तिच्या वडिलांना दवाखान्यात आणलं. त्यांना अँटीव्हेनम हे सर्पदंशावरचं औषध दिलं, पण ती दुसरी मुलगीही गेली. वडील फक्त बचावले. आपल्या 8-10 वर्षांच्या 2 मुली अशा बघता बघता गेल्याचं दुःख त्या वडिलांना सोसावं लागलं. केवढा मोठा धक्का बसला असेल त्या माणसाला. पण ही बिचारी लहान माणसं,
त्यांना दुःख व्यक्त करण्यासाठीही वेळ नसतो. जे जगलेत त्यांना जगवायचं आव्हान त्यांच्या समोर असतं. दुःखातही किती फरक असतो हे तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं. हेमलकशातल्या आमच्या सुरुवातीच्या काळात एक गोष्ट आमच्या लक्षात आली, ती म्हणजे इथे बालमृत्यूचे प्रमाण खूप आहे. बाळाला जन्म देणारी आईच ॲनिमिक असल्याने तो ॲनिमिया मुलातही येणारच. शिवाय इथे गरोदरपणात आईने विश्रांती घेणं, काळजी घेणं इथल्या परिस्थितीत कसं शक्य होणार? त्यामुळे अगदी प्रसूती वेदना सुरू होईपर्यंत बायका कामं करणार. त्यामुळे शेवटपर्यंत काम करायचं आणि पोट दुखायला लागल्यावर झोपडीच्या मागे जायचं हीच इथली पद्धत. पण दवाखाना सुरू झाल्यावर त्यात थोडा फरक पडला. अर्थात आधी डॉक्टरांना दाखवणं वगैरे प्रकारच नव्हता. लोक बाळंतपणाच्या वेळेसच बाईला घेऊन येत असत. शिवाय घरात बाळंतपणं होत होतीच, पण दवाखान्यातही काही केसेस यायला लागल्या होत्या. विशेषतः अडलेल्या बायका मोठ्या प्रमाणात यायच्या. आम्ही नैसर्गिक प्रसूतीवरच भर द्यायचो, कारण आमच्याकडे त्यासाठी लागणारी काहीच उपकरणं नव्हती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या बायकांची वेदना सहन करायची तयारी असायची. असंच एकदा एका अडलेल्या बाईला 5-6 जण खाटेवर टाकून घेऊन आले. मुलं आडवं होतं. त्याचा हात बाहेर आला होता. नैसर्गिकरित्या प्रसूती शक्य नाही हे आम्हाला कळलं होतं. पावसाळ्याचे दिवस होते. रस्ते बंद झालेले. आमच्याकडे तेव्हा गाडीही नव्हती. चंद्रपूरला गेलं तरच शस्त्रक्रिया करता येणार होती. पण जाणार कसं? जोपर्यंत मूल बाहेर येत नाही तोपर्यंत त्या आईच्या जीवालाही धोका होता. त्यामुळे बरोबरच्या नातेवाईकांना सगळं समजावून सांगितलं. ते म्हणाले, अशा पावसात आम्ही दुसरीकडे कुठं जाणार? आमच्याकडे पैसे नाहीत, भाषाही येत नाही. तुमच्याकडे विश्वासाने आलोय, तुम्हीच काहीतरी करा. त्या परिस्थितीत मूल आणि आई दोघंही वाचणं कठीणच होतं. मुलाला बाहेर काढलं तर आई वाचू शकणार होती. त्यांनी चालेल असं सांगितल्यावर आमची जबाबदारी वाढली. हा अनुभव आमच्यासाठी नवाच होता. आम्ही असं ऑपरेशन केलंही नव्हतं आणि बघितलंही नव्हतं. पण छातीवर दगड ठेवून ऑपरेशन सुरू केलं. मुलाला कापून बाहेर काढावं लागलं. हे सारं करताना फार वाईट वाटत होतं. पण आमच्या ऑपरेशनमुळे आईचा जीव वाचला. 2-3 दिवसांनी ती 15-20 किलोमीटरवरच्या आपल्या गावी चालत गेली. या ऑपरेशन नंतरही पूर्वीचाच अनुभव आला. मूल गेल्याचं त्या लोकांना, अगदी त्या बाईलाही फारसं काही वाटलं नाही. आईचा जीव वाचला ना, मग होतील तिला मुलं, असा त्यांचा सरळसोट थेट विचार होता. शिवाय तिथे बालमृत्यूचं प्रमाण एवढं होतं की कुपोषण, आजार, सर्पदंश यामुळे पहिल्या वर्षात खूप मुलं मृत्युमुखी पडत. हे मूल थोडं आधी गेलं एवढंच, असं त्यांना कदाचित वाटलं असावं. ते त्यामुळेच. पुढे त्या बाईची 2 बाळंतपणं झाली. ती नॉर्मल झाली. मग या 2 मुलांना चांगल्या पद्धतीनं वाढवा असं समजावून सांगून तिच्या नवऱ्याचं ऑपरेशनही आम्ही केलं. आपल्या दुःखाचं ही माणसं अवडंबर माजवत नाहीत, कारण ती ज्या परिस्थितीत वावरतात त्यात त्यांना असं वागण्याची मुभाच नसते. आणखी एक केस सांगतो. एकदा एका 10 वर्षाच्या मुलीच्या पोटात कशी कोण जाणे बांबूची काडी गेली. त्या काडीमुळे पोटाला छिद्र पडलं आणि तिचं आतडच बाहेर आलं. ती मुलगी अशी बहाद्दर की तिने आई-वडिलांना सोबत घेतलं आणि ते बाहेर आलेलं आतडं हातात धरून 15 किलोमीटर चालून आली. तिला कमालीच्या वेदना होत असणार, पण आश्चर्य म्हणजे ती बोलू चालू शकत होती. दवाखान्यात येईपर्यंत बराच वेळ झाला होता. बाहेर आलेलं आतडं फुगलं होतं. अशा केसेस एरवी फारशा कुठे बघायला मिळत नाहीत. पुस्तकात तर नाहीच नाही. हे आतडं पुन्हा आत ढकलणं हा एकमेव उपाय आमच्या समोर होता.
त्यामुळे दाबून ते थोडंसं बारीक केलं आणि ज्या पोटाच्या छिद्रातून ते बाहेर आलं होतं त्यातूनच आत ढकलायचा प्रयत्न सुरू केला. हे काम खूप हळूहळू करावं लागत होतं. तिला प्रचंड दुखत असणार, पण ती मुलगी इतकी सहनशील की थोडंसं ओरडण्यापलीकडे तिने काही त्रास दिला नाही. बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनी ते आतडं पुन्हा आत गेलं. हे सर्व करत असताना मुलगी पूर्ण शुद्धीवर होती. मग टाके घालून पोट शिवून टाकलं. अँटीबायोटिक सुरू केली. काहीही त्रास न होता ती मुलगी खडखडीत बरी होऊन गेली. गळू होणं हा सामान्य प्रकार. पण जरा दुखायला लागलं की पेशंट शहरात किंवा मोठ्या गावी डॉक्टरकडे येतात. पण इथे मात्र गळू वगैरे झालं तरी त्याकडे कुणी फारसं गांभीर्याने पाहत नाही. अगदी चालता येत नाहीये, तो भाग प्रचंड सुजलाय, अशी अवस्था आल्यावरच हे लोक आमच्यापर्यंत येणार. हे जणू ठरलेलंच. आम्ही रोजच्या नियमाप्रमाणे अगदी नदीकाठी फिरायला जात असताना एक पेशंट रस्त्यावर भेटला. माझ्याकडेच यायला निघाला होता. तो अहिरी गावावरून आला होता. खरं पाहता रुरल हॉस्पिटल असलेलं हे तालुक्याचं गाव. पण त्या दवाखान्यात न जाता तो माझ्याकडे आला होता. एवढ्या लांब का आलास बाबा, असं विचारल्यावर तुमच्याकडूनच उपचार करून घ्यायचेत, असं तो म्हणाला. त्याचा पाय प्रचंड सुजला होता. रस्त्यावरच त्याचा पाय तपासला. गळू झालं असावं हे लक्षात आलं. नुसतं थोडंसं टोचलं तर ते फुटलं आणि कारंज उडावं तसा पू बाहेर आला. पू थोडा थोडका नव्हे, किमान अर्धा 1 लिटर तरी असेल. पण पू निघून गेल्यामुळे पुढच्याच मिनिटाला त्याचं दुःख कमी झालं. त्याचा चेहरा लगेच बदलला. अशा किती केसेस सांगाव्या. कुणाचं तरी दुःख, वेदना आपण कमी करू शकलो याचं आंतरिक समाधान खूप मोठं असतं. ते मला या कामानं खूप दिलं. ते मला या कामानं खूप दिलं. मित्रहो, या कसोटीच्या प्रसंगांचा उत्तरार्ध आपण पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद.